एवढं देवदेव करता, पण आपल्या कुंकवाला आहे का काही त्याचं? असं का म्हणताय थोरल्या बाईसाहेब? मग काय, आता निघालेत प्रतापगडावर त्या खानाशी लढायला. मग तुम्हीच सांगा, आमच्या जीवाला काय वाटेल? बाई ग, तो खान केवढा अडदान, हाताने पहार वाकवतो म्हणे, आणि त्याची फौजही मुबलक. आणि आपण पण राजेंनी काही तो विचार करूनच निर्णय घेतला असेल ना? अविचार करून असं म्हणा. अहो, स्वतः जायची काय गरज होती? एवढे मातब्बर सेनापती आहेत आपल्याकडे, गेलं असतं कुणीतरी चालून. हो, तेही खरं आहे, पण पुतळाबाई साहेब, आम्ही काय म्हणतो, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही बघा ना बोलून, तुमच्या शब्दाला मान आहे असा पडताळा अनेकदा आलाय हो आम्हाला. आमचं कसलं ऐकतायत राजे? माहितीये ना, राजेंनी एकदा ठरवलं की ठरवलं, आणि मग राजे जे ठरवतील त्यास आमचा होकारच. हो तर अहो, पण हा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, तरीही नाही बोलणार? नाही, आम्हास त्यांच्या कामात पाय गुंतावायचा नाही. अहो, आपण आपल्या कपाळी 12 महिने 18 काळ जे कुंकू रेखतो त्याची सुरक्षा. थोरल्या बाई साहेब, अहो, आई भवानी आहे ना, ती आपलं कुंकू बळकट ठेवेल. आपण निश्चिंत राहा. अहो, कसं निश्चिंत राहू आम्ही? राजे खानाशी लढायला चाललेत. थोरल्या बाई साहेब, आम्ही फार फार तर आई भवानीला साकडं घालू शकतो. तुम्ही साकडं घालाल हो, पण त्या आई भवानीचं तरी कुठं चाललंय खानापुढं? पुतळाबाई, अहो, वाईट याचंच वाटतंय की तुम्हासह सारे भ्रमात आहेत. आपली पत्नी आजारी आहे, त्यांच्या तब्येतीस उतार पडत नाही, घरात शंभू बाळ कावरे बावरे होतात राजे दिसले नाहीत तर. हे काही आम्हास पटलं नाही. वैद्यराज, गप्प का? गप्प नाही तर आमच्या सुनबाईंना पाहून तुम्ही बाहेर आलात, परंतु रोजच्या सारखा तुमचा चेहरा प्रसन्न दिसत नाही. काय कारण वैद्यराज? हाऊसाहेब, कसं सांगावं? जे असेल ते सांगा वैद्यराज. अजून काही उपचार करायचे असतील, कुणा वैद्यानं बोलवायचं असेल, कुठल्याशा डोंगरावरून जडीबुटी आणायची असेल तर तसे सांगा, परंतु आमच्या सुनबाईनं बरे करा. हाऊसाहेब, मी माझ्या परीने सर्व प्रयत्न केलेत. खरं सांगायचं तर राणी साहेबांकडे फार कमी वेळ आहे. काय? हाऊसाहेब, आता सगळं देवाच्या हाती. आपण करायची ती फक्त प्रार्थना. राजे, मोठ्या हिकमतीनं स्वराज्य सांभाळताय तुम्ही. खूप खूप आनंद वाटतो. नुसता आनंद नाही, अभिमान वाटतो. किती लोक तुम्हाला बघायला येतात, साऱ्यांना तुमचा आधार वाटतो. राजे, आमच्यासाठी एक कराल? सांगून तर बघा. आमच्यासाठी एक घोडा आणा. अगदी जीनबंद घोडा. त्याला बारीक चुड्यांची झालर पाहिजे आम्हाला. आम्ही त्यावर स्वार होणार आणि तुमच्या सोबत हा सारा मुलूक मैदान हिंडणार. एका जागी बसून बसून कंटाळा आलाय आम्हाला राजे. तुम्ही जिंकलेला मुलूक गडकोट कधी बघणार आम्ही? तुम्ही जिंकलेल्या हर एक गडावर, पायरीवर, घागरभर पाणी ओतणार आहोत आम्ही. हो राजे.
तुम्ही आधी बऱ्या व्हा, मग जाऊ. घोडा मात्र आत्ताच तयार ठेवतो. तू तयार ठेवालच, पण राजे, उद्या तुम्ही प्रतापगडाकडे जाणार असं का निघालं? खरं का राजे? आम्ही ऐकलंय. हो, म्हणजे आम्हाला समजलंय राजे. जा, निर्धास्त जा. आमच्या आजारपणात गुंतू नका. आमच्यासाठी थांबू नका. पण हा ताप, राजे, हा ताप, हा खोकला, हे गरगरणं, तुमच्याकडून एक स्वार येईल, राजेंची फते झाली म्हणेल आणि आमचे हे सगळे गनिम पळून जातील. आम्ही क्षणार्धात बऱ्या होऊ. सई, तुमची ही हाक ऐकली आणि किती बरं वाटलं. तुम्ही जिंकल्याची खबर येईल आणि आम्ही क्षणार्धात पूर्ण बऱ्या होऊ. मग चंद्रकळा नेसून, अंगभर दागिने घालून, नाकात नथ घालून, हातात पंचारती घेऊन तुमचं औक्षण करण्यासाठी महादरवाजात सर्वांच्या पुढे असू. सई, 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 आम्ही खानाचा निपात करू, पण औक्षणासाठी एक अट आहे आमची. अट? आम्हाला नजरेच्या ज्योतीनं सगळ्यात आधी तुम्ही ओवाळायचं. अजून 2 तोफा आणि 10 जण ज्याला लागतील प्रतापगडावर. ठीक आहे, पाठवून देऊ. आणि गडावर मेटी चौक्या पहारा बांधून घ्यायला पाहिजे. तीर आणि तीरंदाज बी लागतील. आता स्वतः राजांचा रहिवास होणार म्हणल्यावर समजा निगुतीनं बघायला पाहिजे. ह्या सगळ्याची गरज पडणार नाही, का? कारण राजांचा प्रतापगडी जाण्याचा निर्णय रद्द होऊ शकतो. काय झालं पंत? म्हणजे असं एकाएकी? सई राणी साहेबांची तब्येत खूप बिघडली आहे, त्यामुळे राजांचा पाय निघत नाहीये. नाही, राणी साहेबांना काय नाही होणार. आणि त्यांनी का कच खावी? राजे कुठे आहेत? प्रतापगडावर जायचं निश्चित झालं. होय औसाहेब. ठाम आहात? ठाम आहोत. सईबाई साहेब, त्यांच्याशी बोललोय आम्ही. त्यांच्यामुळं दुःखाचा कुठलाही कण तुमच्या मनाच्या कोपऱ्यात साठवू देऊ नका. औसाहेब, मनाचा असा कोणताही कोपरा शिल्लक ठेवला नाही आम्ही. शिवबा, प्रतापगडी निघालात, निर्धोकपणे जा. इथली चिंता करू नका. सर्वतोपरी स्वतःची काळजी घ्या. जी औसाहेब. काहीही झालं तरी आम्ही आई आहोत तुमच्या, आणि आईचं काळीज आईलाच ठाऊक असतं. आमच्या पोटात मायेनं कालवा कालव होते हो औसाहेब. परंतु ती होणारच. तुम्ही सावध राहा. वेळच्या वेळी थाळा घ्या. आजारी पडू नका. नेहमीप्रमाणे तुमच्या दंड बैठका चालू ठेवा. तलवारीचा सराव ठेवा. जी औसाहेब. काही लागलं सवरलं तर त्वरित कळवा.
सईबाईंची चिंता करू नका. आम्ही कंबर कसून त्यांच्या उशापायाशी उभ्या आहोत. शिवाय सोराबाई, पुतळाबाई, सकपारबाई आहेतच सोबतीला. शंभू बाळाची काळजी करू नका. जी, आपण आहात. सर्वोतपरी स्वतःची काळजी मात्र घ्या. सावध असा राजे. जी आऊसाहेब. बराच अवधी झाला. काय बोलणं चाललं असेल माय लेकरांचं? अहो काय चालणार आहे? नको जायला प्रतापगडी असं जाऊ साहेब म्हणत असत्या. कशी ना कशी तरी राजेंची समजूत काढतील त्या. नाही, मला नाही वाटत तसं. मग काय सा म्हणतील? त्यांना काळाच्या जबड्यात ढकलतील? नाही, तसं नाही. पण आऊ साहेब सबुरीचा सल्ला देणार एवढं मात्र कर. म्हणजेच प्रतापगडावर जायला नकार असणार. नकार नसेल तर आमचा होकारच समजा. आऊसाहेब, तुमचा होकार हाच आमचा आशीर्वाद. तो राहील सदैव. फक्त एका गोष्टीची खंत वाटते. एवढ्या निर्णायक लढाईला जात असताना आम्ही राणी वशाला विश्वासात घेतलं नाही. त्याची जरूर नाही. आम्ही समजूत काढू. सोयराबाईंचं काही वाटत नाही. त्यांना रणांगण ठाऊक आहे. परंतु पुतळाबाई, सकवारबाई, तुम्हास वाटतं तुमच्या बायका लेच्यापेच्या आहेत? तुम्ही निर्णायक लढाईवर निघालात म्हणून घाबरतील? बिलकुल नाही. म्हणजे आम्ही सदैव त्यांना तुमच्या माघारी स्वराज्याच्या हेतूची कल्पना दिली. आम्ही त्यांना आमच्याकडे बघण्यास सांगतो. आता आमच्या सुनाबाळांच्या मनात स्वराज्याचा विचार बळकट झाला. भाऊसाहेब, राजे, हा राजगड मजबूत करण्या अगोदर आम्ही तुमचा घरगड मजबूत केला. ज्याचं घर मजबूत, घरातली गृहलक्ष्मी मजबूत, तो मनुष्य बाहेर पराक्रम गाजवू शकतो. अफजल खानाच्या बायकांना खानाने विहीर दाखवली, परंतु तुमच्या बायका तुमच्यासाठी प्रेमाचा सेतू बांधणाऱ्या आहेत. तेव्हा निश्चिंत राहा. जी आऊसाहेब. घराची चौकट मजबूत तर 14 चौकटीचं राज्य मिळवाल. आणि तुमच्या घराची चौकट मजबूत आहे राजे. समजूतदारपणाचा उंबरठा आहे तिला. आता आमचे शंभू बाळ आहे तिवलेसे. ते तुमच्या उभेसाठी कासावीस होणार. परंतु तुम्ही चिंता करू नका. त्याची काळजी आम्ही घेऊ. आऊसाहेब, आमचं भाग्य की आम्ही तुमच्या उदरी जन्म घेतला. राजे, आम्ही स्वराज्याचं पीक राखतो. तुम्ही त्यात माजलेलं तण उपटून फेकून द्या. तुम्ही बघाच, आऊसाहेब राजेंना नकार देतील आणि अडवतील. अडवतील? हो मग. अहो, कोणती आई अशी आपल्या मुलाला संकटात जाऊ दे? तुम्हीच सांगा बरं. आम्हाला नाही वाटत असं. अहो, दोघेही सारखेच. समजा आऊसाहेबांनी नाही अडवलं तरी पण थोरल्या बाईसाहेबांचा आजार पण तर राजेंना अडवेलच ना. हो, हे शक्य आहे. राजेंचा थोरल्या बाईसाहेबांवर खूप जीव आहे. आम्ही काय म्हणतो, आपण सरळ खलबतखान्यात जाऊया का? म्हणजे नक्की काय चाललंय ते आपल्याला कळेल. चला. गहन बातचीत चालली. बराच वेळ झाला. पंत, राजे खलबतखान्यात आहेत का? जी, राजे आणि आऊसाहेब महत्वाच्या विषयावर बातचीत करतायत. बातचीतच. चित करणारी बात, चित्ताचा थरार करायला लावणारी बात आणि शेवटची बात. यानंतर आपल्याला सवड मिळेलच असं नाही. आऊसाहेब, आम्ही काय सांगतो ते लक्षात घ्या. तुमच्या कुटुंबाची चिंता करू नका. तुमच्या कुटुंबावर आमची पाखर आहे, परंतु लाखो कुटुंबांवर तुम्हाच पाखर घालायची आहे.
तुम्ही लाखांचे पोशिंदे, त्यांना वाचवणं हे तुमचं कर्तव्य. यासाठीच तुम्हास आम्ही कालियाचं मर्दन सांगितलं. यासाठीच तुम्हास आम्ही लंका दहन सांगितलं. तुम्हास आम्ही कंसाचा किल्ला सांगितला तो यासाठीच. राजे, बालपणी ऐकलेल्या गोष्टी मोठेपणी खऱ्या करून दाखवा. तुमची सारी कर्तबगारीपणास लावा. डावपेच खेळा. खान शक्तीनं मोठा आहे, हौजेनं मोठा आहे, परंतु तुमच्याकडे युक्ती आहे आणि माता माऊलींचा आशीर्वाद आहे. निर्धास्त जा राजे. आऊसाहेब, तुम्ही बोललात आई जगदंबेचाच आदेश मिळाला आम्हाला. लक्षात असू द्या, हे प्रथम शब्दांचं युद्ध आहे, नंतर शस्त्रांचं युद्ध. मतलब खानास बेसावत करा. शब्द छलाने त्यास गाफील ठेवा आणि मग डाव साधा. जी आऊसाहेब. आऊसाहेब, हा तर आमच्या दादासाहेबांनी पाठवलेला बिचवा. कित्येक वर्ष हा जिभल्या चाटतोय. हा बिचवा नाही, कालीची जिव्हा समजा. राक्षसाचं रक्त पिण्यासाठी आसुसलाय. राजे, या जवळ बाळगा, सदैव जवळ बाळगा. अफजल खान क्रूर कपटी आहे. त्यानं तुमच्या आबासाहेबांना हातापायी बेड्या ठोकल्या. बंधू शंभू राजेंना ठार मारलं. त्यानं देव फोडले आणि आता बाया बापडांचं सुख गिळायला आलाय. स्वराज्याचा चेंदामेंदा करायला आलाय. त्यास ठार मारा राजे आणि त्याचं मस्तक बघण्यासाठी पाठवा. जी आऊसाहेब. राजे, बेसावध राहू नका. अफजल खानानं विडा उचललाय. तुम्ही त्याचाच विडा करा. असू द्या, असू द्या. खूप वेळ वाट बघावी लागली. तर काय ठरतंय काय नाही याचीच काळजी. आम्ही हल्लोच नाही इथून. आम्हालाही तीच काळजी लागलीये. जाणं रहित झालं का? रहित झालं असेल तर देवच पावला. देव कसा पावला पुतळाबाई? खानाची सावली रावळा देवळावर असताना. मग काय ठरलंय? स्वराज्याच्या हिताचा एक निर्णय झालाय. आम्ही प्रतापगडावर जाणार. राजे, तुम्ही आणि आऊसाहेबांनी निर्णय घेतलाय म्हणजे तो योग्यच असणार. होय, निर्णय पूर्ण विचारांती घेतलाय. यात एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. कोणती महत्वाची गोष्ट? अफजल खानाबरोबरच्या लढाईत आमचं जर काही बरं वाईट झालं तर खचून जाऊ नका. राजे, शंभू बाळांना हाताशी धरून एक दिलानं, एक जीवानं, एक विचारानं स्वराज्य चालवा. राजे, उद्या आम्ही नसलो तरी स्वराज्याचा हा विचार जागृत ठेवा. पंत, आम्ही निघतो. सर्वांनी आऊसाहेबांच्या विचारात राहा. जी राजे. राज, ही अशी निर्वाणीची भाषा का? आज तो खान थकून जाईल, पण त्याला तुमच्या जिरेटोपातली मोतीलग बी दिसायची नाही. राजे, अहो आपले मावळे कटून मरतील हो तुमच्यासाठी. हे सगळं काही आम्ही जाणतो, पण शेवटी ही लढाई आहे.
आम्ही खानाला मारणार हा विश्वास आहे आम्हाला. परंतु लढाईत काहीही होऊ शकतं. आऊसाहेब, येतो आम्ही. या राजे, विजयी भवा.